माझं नाव मयूर महेश पालवे आहे. मी भोजकवडीसनं आमच्या घरी पालवडीची इथे येत होतो. तेव्हा रात्रीच्या वेळेस पूर्ण अंधार होता आणि रस्त्यावर पूर्ण खड्डे आणि खडी पूर्ण होती आणि नॉर्मल स्पीडलाच असताना त्या खडीवरनं माझा बाईक स्पीड झाली आणि माझ्या पायाला फ्रॅक्चर आहे. किती दिवस झाले पायाला लागून? पायाला मला आता हे 15 दिवस झाले आता. अच्छा, गाव कोणतं आहे? बोरुडे. बोरुडे. बोरुडे तालुका आजरा. तालुका आजरा. मग याबाबत कोण तुम्ही हे पडलेल्या संदर्भात संबंधित रस्तेवाल्यांना कोणाला सांगितलं काय की माझा इथे अपघात झाला, मी पडलो आहे? कोण बघायला कोण आलं होतं काय, किंवा कोणी याबाबत काय चौकशी केली काय? हो, चौकशी म्हणजे तसे रस्त्यावाले कोण आले नाही चौकशी करायला. हा, रस्त्यावाले विचारतो, ज्यांच्या रस्त्यावरती अपघात झाला ते रस्त्यावाले कोण विचारायला आले होते का? नाही, कोणी नाही. ठीक आहे. आता आपण काय सांगाल की हा रस्ता लवकर व्हावा की असाच राहावा? काय लवकर व्हायलाच पाहिजे. आता तर नॉर्मल पाऊस पडताना असे हालत होते. आता जर जोरात पाऊस आला त्या रस्त्यात पूर्ण माती आणि चिखल झाल्यावर माणसं अजून पडणार तिथे. ऑलरेडी पडतच आहेत, एक एक न्यूज येतच आहेत अशी. प्रलंबित राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रस्ता होतो जीवघेणा. समस्या रस्त्याची भाग 1. महागाव हलकर्णी चंदगड आजरा राष्ट्रीय महामार्ग नंबर 48 राज्यमार्ग क्रमांक 201. व्यथा नागरिकांच्या. आजरा येथील महागाव व हलकर्णी चंदगड आजरा राष्ट्रीय महामार्ग नंबर 48 राज्यमार्ग व क्रमांक 1 अंदाजे 297 कोटींचे टेंडर असून या मार्गावरील रस्ता अंदाजे मागील 1 ते 1.5 वर्षांपासून काम चालू आहे. सद्यस्थितीत पावसाळा चालू असून अंतरावरच्या काही लहान मोठे रस्त्याची भाग पूल रस्त्याचे काम प्रलंबित आहे. अद्यापही पुलाचे काम सुरू नाही. तर महागाव रस्त्यावरील हत्तिवडे येथील बंदराच्या ओढा येथील चुकीच्या दिशेने गेलेला पूल व या पुलामुळे होणारे शेतीचे प्रचंड नुकसान याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या व लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे. अनेकांचे अपघात झाले आहेत. यापुढे पुन्हा अपघात होऊन कुटुंब उद्ध्वस्त होऊ नयेत यासाठी उर्वरित रस्ता व पुलाचे काम लवकर पूर्ण करा, अन्यथा आम्ही या रस्त्यावर चिखलात बसून आंदोलन करू, याबाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी बुरुडे सरपंच श्रीमती वैशाली नेताजी गुरव, हरिश्चंद्र भरकटे, सुयश पाटील, अमित गुरव, प्रणव चौगुले, योगेश औरगोळे, दिनकर शिपूरकर, कृष्णा पेंडसे, सुनील पाटील या विभागातील नागरिकांनी उपस्थित राहून रस्ते विकासाच्या कामकाज चुकीचे असल्याचे सांगितले. या रस्त्याच्या नागरिकांच्या समस्येबाबत संबंधित ठेकेदार यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. याबाबत घटनास्थळावरून आढावा घेतला संपादक संभाजी जाधव यांनी. पाहतर सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र. नमस्कार. आमचा रस्ते विकासाला विरोध नाही, परंतु चाललेल्या या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याला आमचा विरोध आहे. आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात. आजरा तालुक्यातील या वाटिंगी फाटा व ज्या ठिकाणी महागाव रोड गेला आहे, एक ठिकाणी हलकर्णी साईडला रोड गेला आहे उच्चिंगी मार्गे. तर या ठिकाणी 1.5 वर्षापासून या रस्त्याचे काम चालू आहे. अत्यंत या ठिकाणी जो चौक आहे, मोहरी आहे, जो 3 ठिकाणी रस्ता गेलेला आहे, या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आपण येथील स्थानिक नागरिक जे त्यांना विचारणार आहोत की आपण काय सांगाल की या रस्त्या संदर्भात किती वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे आणि याबाबतच्या आपण समस्या आपल्या काय आहेत? गेल्या 1.5 वर्षापासून हा रस्त्याचं काम चालू आहे. राज्यमार्ग नंबर 201 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा हा कामाचा हे चालू आहे. पण मुळात त्याचा असा आहे की या कामाचा दर्जा काय, त्याची क्वालिटी काय आणि याचा डीपीआर बनवणाऱ्याने कोणत्या पद्धतीने बनवणार, कारण रस्त्याची वळणं निघलेली नाहीत. ओढ्यांची जी दिशा आहे, पाण्याची दिशा आहे, त्या दिशेला न जाता ते नको त्या दिशेला त्यांची पुलाची दिशा गेलेली आहे. त्यामुळे भविष्यात होणारे किमान नुकसान असं आहे की ते कधी न भरून येणार आहे, कारण एकदा ओढ्यानं पात्र बदलले की ते परत भरू शकत नाही. त्यामुळे या कामाचा दर्जा केव्हा सुरू होणार आणि केव्हा बंद होणार हे काही समजायचं नाही. आपल्या माध्यमातून आम्ही आपल्याला आता पावसाळा चालू आहे, या पावसाळ्यामध्ये काही पुन्हा आपल्याला इथं अडचणी येऊ शकतात. या पावसामुळे 100% अडचणी येऊ शकतात, कारण हा राज्यमार्ग पूर्णपणे बंद होऊ शकतो. हलकर्णी ते आजरा हा मार्ग पूर्ण बंद होऊ शकतो, कारण या ओढ्यांची पुलं जी केल्यात पूर्णपणे अपुरी आहे. फक्त 100 मीटरच्या मध्ये पीसेस केले. प्रत्येक ठिकाणी पुन्हा 50 फुटाचं जागा मोकळी ठेवल्यामुळे तिथं प्रत्येक ठिकाणी अपघात होतो आहे. या ठिकाणी आपण सरपंच म्हणून इथं काही तक्रारी कुणाला केल्या सांगितलंय काय कुणाला? आम्ही कंपनीला वारंवार सांगितलंय की तुम्ही लवकरात लवकर हे पावसाच्या आधी काम पूर्ण करा. हे उन्हाळ्यामध्ये खोदून ठेवलंय, 2-3 महिने झाले. मग तुम्हाला जर रस्ता करायचा होता पहिला तुम्ही मोऱ्या करायला होता पहिला सुरुवातीलाच, नंतर रस्ता केला असं चाललं असतं. आता कधी पावसाच्या आधी काम पूर्ण झालं पाहिजे, नाही तर आता आमच्या गावातील ते मयूर बागवे, अमरावगे हे स्वतः हे पडलेत
हे नागरिक स्वतः इथं पडले, पायाला वगैरे 8 दिवस लागले त्यांच्या, माझ्या पायाला जात नाही. अजून सुद्धा पायाला लागलेला आहे. म्हणजे या कंपनीला म्हणजे लोकांनी एखादा जीव गेल्यानंतर ही कंपनी जागी होणार आहे काय? आपण संबंधित विभागाला या संदर्भात सांगितले का? संबंधित विभागाला सांगितलं. तहसीलदारांना आम्ही शिवसेनेच्या वतीने एक निवेदन दिलं की तुम्ही प्रांतांच्या आणि कंपनीवाल्यांना घेऊन एक संयुक्त बैठक लावा. याबाबत ठेकेदारांचं काय मत आहे या रस्त्याबद्दल? ते काय उडवडीची उत्तर आहेत त्यांची. रस्ता करणार आहे, थांबा करणार थोड्या दिवसात पावसाच्या पूर्वी, परंतु काय त्यांचं काय कामाला गतीच नाही आहे. याच मार्गावरती पुढं महागाव रोड आहे, बंदेऱ्याचा ओढा या ठिकाणी असं नाव आहे. तर बंदेऱ्याच्या ओढ्यात जो रस्ता दिशाहीन झाला आहे, म्हणजे शेताकडे वळला आहे, आपण त्याबाबत काय आपल्याला अधिक माहिती त्यात महत्व काय? अतिशय चुकीचं काम केलेलं आहे ते. बंदिरेचा वडा जो त्यांनी एस्टिमेट जे काय केलं बंदिरेच्या वड्याचं, ते स्थानिक लोकांना विचारत घेऊन करायला पाहिजे होतं. आज स्थानिकला जे काय तिथं समस्या येणार आहेत ते स्थानिकलाच माहित आहे. आणि आता विषय तिने काय केलाय, बंदिरेचं ओढ्याचं पात्र एकीकडे आहे आणि त्याची दिशा एकीकडे केलेली आहे. भविष्यात तिथं 50 एकर जमिनीचं नुकसान तिथं होणार आहे. आणि वारंवार आम्ही त्यांना नाईकवाडे साहेबांना, गवळी साहेबांना सांगत आलोय की बाबा ही दिशा तुम्ही चुकीची केलेली आहे, रस्त्याचं अतिशय चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे, तुम्ही तिथे दखल घ्यायला पाहिजेत. आज तिथं रस्त्याची आज तिने खुदाई करून त्यांनी रस्ता करायला पाहिजे होता, हाय त्या लेवलला करायला पाहिजे होता रस्ता. त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे. रस्त्याची उंची भरपूर झालेली आहे. दोन्ही साईडला आमच्या शेतकऱ्यांचं एका साईडला पूर्ण पाण्याचं स्त्रोत, पूर्ण एका साईडला पाणी राहणार आहे. त्याबद्दल तुमचं नियोजन काय? तिथं आम्हाला एक साईडला गटर मारून आम्हाला गटर तिथं गरजेचं आहे गटर, तरी सुद्धा त्यांनी काय केलं, दिशाभूल करत आल्या लोकांची. तरी सुद्धा आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं, हातिवडे ग्रामपंचायतच्या वतीनं की नाईकवाडी साहेबांना, डेप्युटी इंजिनियर नाईकवाडी साहेबांना लेटर केले की ईमेल केला की बाबा तुम्ही आम्हाला तिथं गटरचं नियोजन करा. की त्यांचं उत्तर असं आहे की तुम्ही आम्हाला कसं काय डायरेक्ट विचारू शकता, ह्या तालुक्याला वाली नाही का कोण, या कामाला देखभाल कुणी, आम्ही विचारायचं कोणाला या कामाविषयी. आज तहसीलदार साहेबांनी पण कुठली भूमिका या रस्त्याविषयी घेतलेली नाही. आज संकेश्वर बांधा जो रोड झाला त्या रोड विषयी तहसीलदार साहेबांची भूमिका चांगली होती बऱ्यापैकी, त्यांना प्रश्न जे शेतकऱ्यांचे होते ते सोडवायचे. आता याविषयी ह्या जो रोड चालू झाला हलकर्णी आजरा चंदगड जो का रोड चालू झालाय त्याविषयी काहीच भूमिका नाही तहसीलदार साहेबांची. तहसीलदार साहेबांना एक आमचं मागणं आहे की बाबा तुम्ही या रस्त्याची जी कोण ठेकेदार आहेत, जो का कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना घेऊन आम्ही शेतकरी घेऊन तिथं काय असेल तर आम्ही शेतकरी विषय म्हणतील. वारंवार आम्ही किती दिवस आम्ही यांचं आज पावसाळ्याच्या दिवसात, आज पावसाळा आजपासून चालू झालाय, पावसाळ्याचं मोठी नुकसान आहे. आज मेंढोलीचे धोंडीबा चौकले, परत असं भरपूर जण पडलेले आहेत, त्यांचं काय नुकसान भरपाई काय सगळं काहीच नियोजन नाही आहे त्यांचं. आपण या ठिकाणी ह्या रस्त्याचं प्रलंबित जे काम थांबलेलं आहे त्याबाबत आपण पुढील दिशा काय असेल? पुढील दिशा आम्ही आता तुमच्या सह्याद्री न्यूजच्या माध्यमातून आज हे तुम्ही आज आला, तुमचे धन्यवादच आहेत. जर यांनी रस्ता नाही केला किंवा ब्रिजचे पूर्ण काम नाही केलं तर आम्ही या भागातील, ह्या महागाव रोडच्या भागातील असतील, चित्रानगर, शृंगारवाडी असेल, आम्ही सगळी मिळून इथं चिखलात बसून रस्ता रोको करणार असा त्यांना इशारा. आपण पाहिलं की या नागरिकांच्या समस्या अशा आहेत की या रस्त्याचं नियोजन नाही, कोणत्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने रस्ता झाला पाहिजे, ओढ्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने शेताचं नुकसान होणे अशा पद्धतीने रस्ते केले पाहिजेत. तर या रस्ते विकास संदर्भात लोकांचा रस्त्याला विरोध नसून या रस्त्याच्या कामकाजावर विरोध आहे. धन्यवाद.